न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। मुंडे पॅटर्नचा धसका तरी छुप्या मार्गाने गुटखा विक्री सुरूच। हिंगोलीतील पान टपऱ्या बंद पण चढ्या दराने होम डिलिव्हरी, एफडीए समोर नवे आव्हान। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे हिंगोली शहरातील बहुतांश पान टपऱ्यांना कुलूप लागले असले तरी शहरात चढ्या दराने गुटख्याची छुपी विक्री सुरूच असल्याचे धक्कादायक चित्र आहे। मुंडे यांनी पदभार घेताच अवैध गुटखा विक्रीवर कारवाईचा बडगा उगारला। त्यामुळे कारवाईच्या भीतीने हिंगोलीतील बाजारपेठ, मुख्य रस्ते आणि गल्ली बोळातील पानटपऱ्या चालकांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली आहेत। किरकोळ कारवाईपेक्षा थेट दुकाने सील होतात, त्यामुळे काही दिवस धंदा बंदच ठेवला असे एका विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले। मात्र दुसरीकडे शहरात गुटख्याचा काळा बाजार तेजीत आहे। अनेक पानटपरी चालकांनी दुकानावर तंबाखू गुटखा न ठेवता आजूबाजूच्या घरात किंवा इतर ठिकाणी साठा करून ठेवला आहे। ओळखीच्या ग्राहकांना चढ्या दराने म्हणजेच 25 रुपयांची पुडी 35 ते 40 रुपयांना व 50 ची पुडी 70 रुपयांमध्ये बिंदास विकली जात आहे। मागणी करणाऱ्यांना होम डिलिव्हरी सारखी सुविधाही पुरवली जात असल्याची चर्चा आहे। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली।